प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्जुन म्हणतो, काय सांगताय, एका दिवसात इतकं सगळं झालं? प्रतिमात्याने एवढं सगळं केलं ना, तर घरात सगळ्यांना सण असल्यासारखा आनंद होत असेल. सायली म्हणते, खरंच प्रतिमा आत्याने केलेली सगळी गोष्ट म्हणजे अगदी सणासारखीच वाटते घरामध्ये. मला ना एवढे दिवस असं वाटत होतं की प्रतिमा आत्याच्या बाबतीत एवढं प्रेम का वाटतंय सगळ्यांना, इतकं कसं काय प्रेम करू शकतं कोणी प्रतिमा आत्यावर. पण जेव्हा मी त्यांना भेटले ना, तेव्हा जीव लावणं काय असतं ना, ते मला पटलं आणि त्यांच्याकडनंच मला हे कळलं. आता अर्जुन तिला म्हणतोय की मिसेस सायली, म्हणजे प्रतिमा आत्याच्या रेफरन्ससाठी मला काही सांगायचं होतं तुम्हाला, पण तुमच्या या कॉफी प्रकरणामुळे हे सगळं बोलायचं राहूनच गेलं. आता सायली म्हणते, मी करत होते का कॉफी, ते तुम्ही करायला भाग पाडलं मला. अर्जुन म्हणतो, सॉरी, बरं चुकलं माझं. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली जरा समजून घ्या, म्हणजे बघा ना, प्रतिमा आत्याचा आपण अंतिम संस्कार केला, म्हणजे डेड बॉडी समजून ती कोणाची डेड बॉडी होती. म्हणजे मी आणि सिनियर ह्याचा विचार करत होतो की त्या बॉडीचा DNA तन्वीशी कसं काय मॅच झाला. सायली म्हणते, अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. आता अर्जुन म्हणतो, मी आणि सिनियर या सगळ्या गोष्टींचा शोध लावतोय. इनफॅक्ट सिनियर तिकडेच गेलेला आहे, सिनियर सगळी चौकशी करून येणारच आहे. तो आला ना की मग मी सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही. मग आता ही सायली म्हणते, रविराज सर तर आलेत, त्यांच्या खोलीत येत ते. अर्जुन म्हणतो, हो का, बरं मी पटकन जाऊन येतो मग सिनियरकडे. अर्जुन आता रविराज सरांना भेटायला जाणार असतो तेव्हा सायली म्हणते, नाही थांबा जरा, कुठे निघालात तुम्ही, तो लाडू आधी संपवा बरं. अर्जुन म्हणतो, हो मी नंतर खाईल की आल्यावर. सायली काही त्याला जाऊ दे ना बाई आधी. ती म्हणत असे, नाही तो लाडू आधी खा आणि मग तिकडे जा. अर्जुन म्हणतो, असं काय करताय तुम्ही, अहो मी भेटून येतो ना सिनियरला, मग खातो लाडू. सायली म्हणते, मग आधी कॉफी पिऊन टाका बरं आधी पटकन. अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही मला खाली का नाही जाऊ देत, काय झालंय. सायली मग हळूच म्हणते, तुम्ही जर रविराज काकांच्या खोलीत गेलात ना, तर तिथे ती प्रिया ती तुम्हाला बसेल चिटकून पुन्हा. आता अर्जुन म्हणतो, आहो सायली, आपलं ठरलंय ना, आपण टीम म्हणून काम करतोय ना, तुम्ही असे का वागताय. सायली म्हणते, मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्हाला या विषयावर बोलायचंच असेल रविराज काकांशी, तेव्हा तुम्ही दोघंच असाल त्यावेळेला जा त्यांच्या खोलीत, यावेळेला नका जाऊ तिथे. ती प्रिया असताना तिथे जाण्याची काही गरज नाहीये. अर्जुन म्हणतो, हा. आता सायली म्हणते, खाऊन घ्या हा लाडू, असं म्हणून ती निघून जाते. आणि आता अर्जुनच्या लक्षात आलंय की सायली त्याच्यासाठी पॉझिटिव्ह होतीये. सायली खाली गेल्यानंतर याच्या लक्षात येतं, अरेच्या, मिसेस सायली माझ्यासाठी पॉझिटिव्ह होत आहेत का. हां, नक्कीच, मस्तच. कारण काही असो, पण तुम्ही जेव्हा असं वागता ना, तेव्हा मला तुम्ही खूप आवडता मिसेस सायली. कारण काहीही असो. आणि आता हा पठ्ठ्या लाडू खातो आणि मनाशीच हसायला लागतो. आता बघा प्रेक्षकांनो, नागराज आणि त्या नर्सचं काय डिस्कशन झालंय. ती नर्स म्हणते, अहो मी काय सांगणार होते त्यांना, अहो त्यांनी त्या DNA रिपोर्टबद्दल मला काहीच सांगितलं नाहीये. नागराज म्हणतो, काय, तो DNA रिपोर्टबद्दल त्याने तुला काहीच विचारलं नाही. अच्छा, म्हणजे तू आम्हाला DNA रिपोर्ट दिलेत हे दादाला बहुतेक कळलेलंच नाहीये. म्हणजे जेव्हा तो दुःखात होता तेव्हा त्याने पाहिलं नाही. तुला जर पाहिलं जरी असेल त्याने, तरी त्याच्या लक्षात नाहीये ते. हा, तो खूप इमोशनल झाला होता ना त्या दिवशी. बरं झालं, त्याचा फायदा झाला आज आम्हाला. मग काय विचारत होता तो तुला. नर्स म्हणते, ते विचारत होते मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये संप चालू आहे, तो कधी मिटणार आहे, ते विचारत होते. ते खूप चिडले होते. ते त्यांना खोटा DNA रिपोर्ट कसा मिळाला हे शोधून काढायचं म्हणत होते. नागराज म्हणतो, मग तू काय बोलली त्याला, तू वेळ मारून दिलीस की नाही. आता ती नर्स म्हणते, हो मी सांगितलंय त्यांना सध्या, म्हणजे मला काही माहिती नाही म्हणून. बरं मला जाऊ द्या आता. नागराज तिचा हात धरतो आणि म्हणतो, ए कुठे चालली, आता तिकडे नाही जायचं हॉस्पिटलमध्ये, आता या पनवेलमधनं गायब व्हायचं. आता माझा दादा पुन्हा इथे येईल तेव्हा तू त्याच्या नजरेस पडायचं नाही. आता सुनीता नर्स म्हणते, अहो असं नका करू, माझी लहान पोरं आहेत, अहो माझी सोय कशी लागेल हो खाण्यापिण्याची. मग तो नागराज म्हणतो, मी करतो ना सोय, तुझ्या पोरांची नवीन शाळा, तुझा नवीन जॉब, सगळं बघेल मी, तू नको काळजी करू. नवीन घर पण देईल हवं तर, पण माझ्या दादापासून दूर राहायचं, रविराज किल्लेदार पासून लांब राहायचं. जर नाही जमलं हे, तर तुझी मान कापली जाईल लक्षात ठेव, आणि तुझी पोरही जिवंत राहणार नाहीत. नागराजने तिला भली मोठी नोटांची गड्डी दिली आणि सांगितले, हे घे आणि तोंड गप्पा ठेव.
निघ आता इथून. आता या पुढच्या सीन मध्ये खूपच छान आणि इमोशनल असं काहीतरी दाखवलंय त्यांनी. बघा हा प्रेक्षकांनो, आता हा अर्जुन म्हणतो म्हणजे अश्विन म्हणतो, अरे हे काय आज भाकरी पोळी काहीच नाही, आज आमटी भातच आहे की काय? कल्पनाताई म्हणतात हो आज आमटी भातच आहे. अर्जुन म्हणतो चालेल मम्मा, आमटी भात तर आमटी भात. प्रतापराव म्हणतात हो मला देखील चालेल. विमल म्हणते आज सायलीताई नाही येत वाढायला, त्यामुळे मी एक एक करून सगळ्यांना वाढते. मग आता लगेच अस्मिता म्हणते कुठे गेल्यात मॅडम भटकायला? प्रणतजी म्हणतात की थांब जरा अस्मिता, कळेल तुला सगळं. चैतन्य म्हणतोय हा काय सस्पेन्स आहे, आज आमटी भात आहे आणि सायली वहिनी पण गायब आहेत. अश्विन म्हणतो हो ना रे, काही कळतच नाहीये. काय ग मम्मा, तू तर म्हणाली आज स्पेशल असणार आहे आणि हा काय आमटी भात आणि जेवणाच्या वेळी सायली वहिनी गायब? काय सस्पेन्स आहे खरंच. कल्पनाताई वाढताच म्हणतात अरे तुम्ही आधी जेवा तरी खरी, मग आपण सगळं बोलूया. इकडे आता सायली त्या प्रतिमा आत्यांना जेवण घेऊन येते आणि म्हणते आत्या तुम्ही जेवून घ्या, पण एक 5 मिनिटं माझ्यासोबत बाहेर याल का हॉलमध्ये? मला एक गंमत दाखवायची होती तुम्हाला. आता या प्रतिमा आत्या नाही म्हणतात तिला, मी नाही येत बाहेर. सायली म्हणते अगदी थोड्या वेळासाठी या. बरं हॉलमध्ये नको, मग निदान दारात उभं राहून तुम्हाला एक गंमत दाखवायची होती, कोणाला कळणार पण नाही तुम्ही तिथे आहात. चला ना आत्या प्लीज. आता सायली घेऊन जाते प्रतिमा आत्याला. खरं तर सायलीला त्यांना रिअलाइज करून द्यायचं होतं की त्या या घरामध्ये किती महत्वाच्या आहेत. आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण जेवायला बसले आणि प्रत्येकाने या प्रतिमा आत्याच्या हातचं ते आंबट गोड वरण का आमटी काय म्हणतात ते खाल्लंय. आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की ही प्रतिमा आत्याची हातची चव आहे. म्हणजे स्पेशली रविराज, पूर्णाजी यांना सगळ्यांना खूप इमोशनल व्हायला झालंय. सायलीने हे सगळं चित्र प्रतिमा आत्यांना दाखवलंय. प्रतापराव तर खाता क्षणी म्हणतात अरे प्रतिमाच्या हातची आमटी. काय ग कल्पना, ही आमटी प्रतिमाने केली आहे का? कल्पनाताई मानेने नुसता होकार देतात. आता अर्जुन म्हणतो खरंच प्रतिमा त्याने केलंय हे सगळं? कल्पनाताई म्हणतात हो अरे अर्जुन, प्रतिमानेच केली आहे ती आमटी. आता प्रतिमा त्या या सगळ्यांना खूप उत्सुकतेने बघतात. रविराज आता ते आमटीचा भुरका घेतात आणि म्हणतात चिंच गुळाची आमटी. रेसिपी एकच असते, पण ते बनवणाऱ्याच्या हातची चव आणि प्रेम त्या पदार्थामध्ये बरोबर उतरतं. अशी आमटी फक्त आणि फक्त प्रतिमाच करू शकते. पूर्णाजी तर किती भावूक झाल्यात बघा ना, कारण रविराजांना त्यांचे पूर्वीचे दिवस आठवायला लागले. प्रत्येक जण आमटी चाखून म्हणत असो वा कमाल झाली आमटी, खरंच कमाल झाली आहे. अश्विन खूप कौतुक करतोय त्या आमटीचं. आता पूर्णाजीने सुद्धा आमटीचा एक घास घेतलाय आणि आता डोळे मिटून त्या म्हणताय वाह वाह माझ्या प्रतिमाच्या हातची चव. आणि इकडे प्रतिमा त्या हे सगळं चित्र बघतायत. आता या पूर्णाजी रडायला लागतात. अस्मिता म्हणते काय ग पूर्णाजी, काय झालं तुला? आता या पूर्णाजी म्हणतात ही आमटी बघितली आणि खऱ्या अर्थाने मला माझी प्रतिमा भेटल्याचा आनंद झालाय. खरंय ना प्रेक्षकांनो, आल्यापासून प्रतिमा त्या पूर्णाजीच्या जवळ सुद्धा आल्या नाहीयेत, त्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. आता या पूर्णाजी म्हणतात मला या भावनेचं वर्णन शब्दात नाही करता येणार. आता प्रियाला काही ना काही बोलायचंच होतं. मग प्रिया म्हणते मला सुद्धा या आमटीची रेसिपी आईकडनं शिकता आली असती तर किती बरं झालं असतं. खरं तर हिचं वाक्य तिथे मिसमॅच होतंय, पण असो. प्रतापराव म्हणतात तन्वी शिकशील का नंतर? आमटी आवडली ना, वरपा मग सगळेजण सुरू करा की. एकट्या काय त्या पूर्णाजी इमोशनल झाल्यात बघा प्रेक्षकांनो. शेवटी आई ती आईच असते नाही. आता प्रतिमा त्या सुद्धा हे सगळं बघून जरा आश्चर्यचकित झाल्यात, कारण त्यांची स्मृती गेली आहे ना. पूर्णाजीच्या डोळ्यातलं पाणी त्या अशा पुसताय. आता सायली प्रतिमा त्याला म्हणते तुम्ही हाच विचार करताय ना की आमटी तुम्ही केली आहे हे त्यांना कसं कळलं? आता या प्रतिमा त्या सायलीला म्हणतात हो. मग आता सायली म्हणते कारण आपण आपल्या माणसाच्या हातची चव कधीच विसरत नाही. तुम्हाला आठवतंय का प्रतिमा त्या हे सगळे शेवटचं तुमच्या हातचं कधी जेवले असतील? 20-22 वर्षांपूर्वी. तरीही फक्त यांना आमटीच्या चवीवरनं कळलं की ही आमटी तुम्ही बनवली आहे म्हणून. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला का तुम्ही? बघा जरा प्रतिमा त्या. आता प्रतिमा त्या सगळ्यांकडे बघतात आणि त्यांना कुठेतरी रिअलाइज होते की ही माणसं आपली आहेत. सायली म्हणते आता तरी तुम्हाला पटतंय का प्रतिमा त्या की ही सगळी माणसं फक्त तुमची आहेत? विचार करा प्रतिमा त्या, इतकं प्रेम करणारी माणसं तुम्हाला वाटतं तशी परकी असू शकतात का हो? प्रतिमा त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असतात आणि कुठे ना कुठे त्यांच्या डोळ्यात पण टचकन पाणी आलंय प्रेक्षकांनो. त्या आता या पूर्णाजीला वगैरे बघतात आणि त्या तिथून निघून जातात. सायली म्हणते प्रतिमा त्या
थांबा ना. आता सायली सुद्धा त्यांच्या पाठीपाठी त्यांच्या खोलीत जाते. प्रतिमा त्या जरा इमोशनल झालेल्या असतात, म्हणजे रडत असतात. आता सायली म्हणते, प्रतिमा त्या थांबा ना, खरंच तुम्हाला काहीच आठवत नाही का हो? मला तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाहीये, पण काहीतरी आठवून बघा ना. प्रतिमा त्या तिला नाही म्हणतात असं. आता ही सायली म्हणते, पूर्णाजी प्रत्येक सणाला तुमच्या हातची चिंचगुळाची आमटी खायच्या. या आमटीमध्ये काही खास नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण ही आमटी खास आहे हे तुम्हाला का आठवत नाहीये? प्रतिमा त्या तिचं उत्तर न देता पुढे पुढे जात असतात. आता सायली म्हणते, हरकत नाहीये प्रतिमा त्या, आठवेल तुम्हाला. तुमचं सुद्धा एक कुटुंब आहे जे 20-22 वर्षापासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलंय. आता या प्रतिमा त्या सायलीला म्हणत असतात की मी एकटीच आहे, मला कोणी नाहीये. सायली म्हणते, नाही हो आत्या, तुम्ही एकट्या नाही आहात. गेली 20-22 वर्ष तुम्हाला एकटं राहावं लागलं असेल नाईलाज म्हणून, पण आता तुम्हाला ती सवय मोडावी लागेल ना प्रतिमा त्या. खूप वर्षानंतर तुम्हाला तुमचं कुटुंब परत मिळालंय. तुम्ही एकट्या नाही आहात प्रतिमा त्या. तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास नाही ना होते? सॉरी प्रतिमा त्या. आता या प्रतिमा त्या सायलीला मानेने म्हणतात, नाही काही हरकत नाहीये. मग सायली म्हणते, बरं तुम्ही जेवून घ्या आता प्रतिमा त्या. सगळ्या घरातल्या माणसांनी असं पोटभर जेवल्यानंतर अन्नपूर्णेने सुद्धा समाधानाने जेवायला हवं. प्रतिमा त्या सायलीला अशी स्माईल देत आहेत आणि तिथे जेवायला बसताय. सायलीने त्यांना अगदी प्रेमाने असं ताट दिलंय आणि आता त्या जेवेपर्यंत सायली त्यांच्या समोरच उभी राहते. छान दाखवलं ना प्रेक्षकांनो हा सीन. आता पुढच्या सीन मध्ये ही प्रिया जोरात ढेकर देते फोनवर. नागराज म्हणतो, काय आहे फोनवर ढेकर काय देतेस घाणेरडे? आता ही प्रिया म्हणते, कसं आहे ना, आपल्या आईचा हातचा आमटी भात खाल्ला ना की पोट कसं तुडुंब भरतं. तुमच्यासाठी पाठवू का आमटी भात? बेसनाच्या लाडवाचा डब्बा तुम्ही खाऊन बघा ना तुमच्या सख्ख्या वहिनीच्या हातचं. नागराज म्हणतो, मला काही खायचं नाहीये. काय बोललीस तू? अगं तू तर बोललीस वहिनी बाहेर येत नाही, कोणाशी बोलत नाही, घाबरते. लाडू आमटी, अगं हे कधी बनवलं तिने? आता प्रिया म्हणते, इथे ना त्या प्रतिमाने अख्खा स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे. आता तरी ती स्वयंपाकच करतीये, पण ती म्हातारी कल्पना सायली तिच्यावर आठवणींचा वर्षाव करताय. तिला अचानक आठवणार आहे की मीच प्रतिमा किल्लेदार आहे. मग काय, जेलमध्ये जायला तयार राहा, ढांजा वाजवत बसा मग तिथे जाऊन. आता नागराज म्हणतो, तोपर्यंत तू तिथे काय करणार आहे? टाळ्या वाजवत बसणार आहे का? रोजचा तमाशा बघणार का तिकीट काढून? तू त्याच घरात बसली आहे ना. काही झालं ना तरी त्या प्रतिमाची मेमरी परत नाही आली पाहिजे, नाहीतर सगळा प्रॉब्लेम होऊन बस. हे बघ, वहिनीची मेमरी परत नाही आली पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला प्रिया. आणि मैपतचा चेहरा तर तिने बघितलाच आहे आणि तिला काय काय माहिती आहे ते आपल्याला काही माहिती नाहीये सध्या. आता प्रिया म्हणते, अहो काय सांगू तुम्हाला, ती मला वाऱ्याला उभं करत नाही हो आता. आणि तिला जर उद्या सगळं आठवलं आणि तिने जर सांगितलं की मी तिला तिची मुलगीच वाटत नाही, तर हा किल्लेदार आपली DNA टेस्ट करेल, म्हणजे माझी, आणि मग वाट लागेल हो. तो किल्लेदार जिवंत काढेल मला. आता नागराज म्हणतो, कळते ना तुला, हातपाय हलव ना मग थोडेफार. प्रिया म्हणते, मी काही तुम्हाला तुमचा सल्ला विचारलेला नाहीये, गप्पा बसा. आणि आता जरा बाहेर जाऊन बघते मी. एव्हाना तुमच्या सर्व गुण संपन्न वहिनीने आईस्क्रीम बिस्क्रीम बनवलं असेल सगळ्यांसाठी, काही सांगता येत नाही. ठेवा फोन आता. प्रियाने फोन ठेवलाय खरी, पण आता इकडे फॅमिली डिस्कशन फार भारी चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. सगळेजण एकत्र बसलेत हॉलमध्ये. अश्विन म्हणत असतो, आपलं ताट जर असं पूर्ण पदार्थांनी भरलेलं असेल आणि म्हणजे कसं मिठाई मसाले भात खातो ना आपण, पण आज तर आमटी भाताने तृप्त झाल्यासारखं वाटत. प्रतापराव म्हणतात, कल्पना तू आणि सायली छान स्वयंपाक करतात ग, पण आजच्या आमटी भाताची चव आहा काही न्यारीच होती हा. आता या पूर्णाजी म्हणतात, हो खरंच आहे. आता या कल्पनाताई म्हणतात, हो आपल्याला वाटलं नव्हतं प्रतिमाच्या हातची चव पुन्हा आपल्याला कधी मिळेल. आजचा दिवस आपला भाग्याचा होताच. अर्जुन म्हणतो, हो ना मम्मा, आमटीमध्ये ते मेथीचे दाणे होते ना, त्यामुळे काय मजा आली बघ त्या आमटीला. आता अस्मिता म्हणते, अरे बापरे, तुला मेथीचे दाणे बिणे बरं माहिती आहे रे सगळं अर्जुन, हे आठवं आश्चर्यच म्हणावं. आता अर्जुन म्हणतो, अस्मिताई कमॉन, मी US ला होतो तेव्हा मी कुकिंग सगळी करायचो. अर्जुन नुसता बढाया मारतोय बसल्या ठिकाणी. आता कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, कुकिंग म्हणजे काय तुला उकडलेली अंडी वाटली का? सगळेजण हसायला लागतात. मग या कल्पनाताई म्हणतात, कधीतरी बटाट्याची भाजी म्हणजे तुझ्या डोक्यावरनं पाणी रे बाबा.
आता तर तेही विसरा, आता तर सुगरण बायको मिळाली आहे बाबा तुला. मग काय, आता लगेच ही प्रिया अशी बघायला लागते अर्जुनकडे आणि अर्जुन सायलीकडे. सायली आता गोड लाजते आणि मग या पूर्णाजी या सायलीकडे बघून असं डोळे करताय आणि मग अर्जुन या सायलीकडे बघतो आणि सायली अर्जुन. पूर्णाजी मग अर्जुनला असं जवळ घेताय आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पण पुढे ना प्रेक्षकांनो काहीतरी सस्पेन्स दाखवलाय त्यांनी. पुढच्या भागात आपण बघणार आहोत. प्रिया बोलता बोलता विलास बद्दल बोलते. अर्जुन म्हणतो अगं बोल ना, काय बोलत होतीस तू, पुढे बोल. अर्जुनला सर्दी झालेली असते म्हणून तो शिंकत असतो. आता ही प्रिया म्हणते मला ना माझ्या आईचा चेहरा बघायचा आहे झोपताना, मी निघते. प्रिया त्याला टाळत असते आणि हा अर्जुन तिच्या मागे मागे करत असतो. आता हे सायलीने पाहिलं. सायली विचार करते आता ही पुन्हा यांच्या खोलीत गेली होती वाटतं, बघू आता हे मला खरं सांगतायत की नाही ते. प्रेक्षकांनो सायलीच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे, कारण आता या प्रतिमा त्या सगळ्यांमध्ये मिक्सअप होण्याचा प्रयत्न. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिमा त्या प्रतापरावांना राखी बांधायला येणार आहेत. आता समोर बघूयात आता काय काय घडतंय, प्रतिमातेची स्मृती कशी परत येते, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग आहे. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.